नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर चला आपण निफ्टी आणि बँक निफ्टी कशा प्रकारे आज मूव्ह झाली आणि आपण जे काल काही ठरवलं होतं त्याच्याप्रमाणे मार्केटमध्ये काही घडलं का? तर चला आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया. उद्या आपल्याला काही ट्रेड करायला भेटू शकते का? याच्यावर आपण एक चर्चा करूया. किंवा मी काय प्लॅन करतोय आणि कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन होतोय त्याच्यावर आपण एक डिस्कशन करूया. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर तुम्ही आज पाहिलं असेल गॅप अप ओपनिंग झाली मार्केटनी, थोडं साइडवेज गेलं, व्होलॅटाईल झालं, खूप अशी जास्त खालीवर खालीवर 15 अर्धा एक तास मार्केट एकाच ठिकाणी राहत होतं. फक्त खालीवर 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 होतं, म्हणजे कम्प्लिटली एक साइडवेज होतं. त्याच्यानंतर एक रेंज ब्रेकआउट दिला, त्यांनी इथून वरती जायचा प्रयत्न केला आणि जो परवा दिवशीचा लो बनला होता त्या लो पासून मार्केट रिटेस्ट करून पुन्हा एकदा खाली आलं आणि क्लोजिंग आपल्याला जवळपास मार्केट जिथं ओपनिंग झाली होती त्याच लेवलला आपल्याला क्लोजिंग भेटली. तर आज काय झालं, आज आपला प्लॅन होता की मार्केट जोपर्यंत 367च्या खाली येत नाही, 23,367च्या खाली येत नाही, तोपर्यंत आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करणार नाही. आणि मार्केट जर रिव्हर्सल होत असेल तर आपल्याला जर काही पॅटर्न दिसत नाही मार्केटमध्ये, तोपर्यंत आपण काहीही प्लॅन करणार नाही. तर हे आपलं काल डिस्कशन झालेलं होतं. त्याच्यामुळं आज मार्केट गॅप अप झाल्यानंतर बाईंग मध्ये कोणताही आपला इंटरेस्ट नव्हता आणि जरी फ्लॅट ओपन होऊन खाली जरी आलं असतं तर जे काही मल्टिपल सपोर्ट्स मार्केटने लास्ट टाइम ह्या एरियामध्ये बनवलेले तर हे अजून सपोर्ट हिट व्हायचे बाकी आहेत. तर त्याच्यामुळं आपण ह्या लोच्याच खाली मार्केट जर आलं असतं तर आपण एक विचार करणार होतो. मार्केट काहीही खाली आलं नाही. मार्केटनी ह्या लेवल पासून एक सपोर्ट घेतलेला आहे. मार्केट वर टेम्पररी वरती आलं, परत खाली आलं आणि आहे तिथंच क्लोजिंग भेटलेली. तर आता उद्या काय प्लॅन बनवू शकतो? तुम्ही डेली कॅन्डल पाहिली तर कम्प्लिटली डोजी डेली कॅन्डल आहे. आता नेक्स्ट प्लॅन आपण काय करू शकतो? आपल्याला या एरियामध्ये तर ट्रेडिंग करायची नाहीये, हे आपलं फायनल झालेलं आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत हा लो किंवा इथं मार्केट मी आपल्याला काही पॅटर्न्स डब्ल्यू पॅटर्न्स वगैरे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण ट्रेड मध्ये इंटरेस्ट घेणार नाही. कारण हा जो आपल्याला चांगला प्रॉफिट भेटलेला आहे, हा जर गॅप डाऊन सोडला, हा जो काही चांगला आपल्याला आणि हा जो काही चांगला प्रॉफिट भेटलेला आहे तो आपल्याला गमवायचा नाही. आपण जो लास्ट वीक मध्ये प्रॉफिट जो कमवलेला आहे तो सिक्युअर ठेवायचा आहे. त्याच्यामुळं आपण जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथं बनताना दिसत नाही किंवा ह्या हायच्या वरती निघाल्यानंतर आपल्याला परत मार्केट खाली येऊन परत तो हाय मोठा जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण ट्रेड करणार नाही. हा झाला एक प्लॅन. तर छोट्या टाइम फ्रेम वर जर पाहिलं तर आता आपल्याला इथं एक लो भेटला, इथं एक हाय भेटलेला आहे आणि एक हायर लो आपल्याला इथून भेटलेला आहे. जर मार्केटने ट्राय केलं याच्या वरती जायचं तर आपण इथून समजू शकतो की ह्या एरियातून मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे, एक हायर हाय बनवला आणि लास्ट रेजिस्टन्स पर्यंत आपण जर टार्गेट जर ठेवलं ते आपल्याला जर भेटलं तर मार्केट रिव्हर्सल साठी आपण प्लॅन करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय प्लॅन करावं लागेल, हा जेव्हा हाय मोडल्यानंतर ह्या लेवलला ऍज अ रेजिस्टन्स त्यांनी फेस केलं पाहिजे. आपल्याला असं नकोय की ही लेवल मोडली, कॅन्डल क्लोज झाली आणि नेक्स्ट कॅन्डल परत याच्या खाली आली तर इथं आपली काहीही प्राइस ऍक्शन बनणार नाही. जोपर्यंत आपल्याला क्लिअर कट वरती जाऊन रिटेस्ट करून क्लिअर कट जोपर्यंत प्राइस ऍक्शन भेटणार नाही आणि आपल्याला स्टॉप लॉस साठी एक छोटी जागा भेटणार नाही तोपर्यंत आपण बाईंगचा विचार करणार नाही आणि 367च्या खाली सेलिंगचा विचार हा आपला डन. तुम्ही जर पाहिलं असेल आज कुणी ट्रेड करायचा प्रयत्न केला असेल तर आज बाईंग पण झाली मार्केटमध्ये, सेलिंग पण झाली, ऍट द एंड आहे तिथंच येऊन थांबलं. ह्या कंडिशन मध्ये कॉल मध्ये पण लॉस झाला असेल. जर कुणी ह्या लो ब्रेक झाल्यानंतर पुट घेतला असेल तर त्याचा पुट मध्येही नुकसान झालं. म्हणजे ज्या दोन ट्रेड
प्लॅन केल्या होत्या की इथं थांबलंय मार्केट आणि इथून परत एकदा ब्रेकआउट दिला, त्याच्यानंतर जर कोणी इथे थोडा प्रॉफिट दाखवला असेल आणि ऍट द एंड तो परत सगळा वॉश आउट होऊन गेला असेल, तर मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशीच आहे की जोपर्यंत तुम्ही तुम्ही कमवलेला प्रॉफिट हा सिक्युअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केट पैसे देत नाही राहणार. तुम्ही मार्केटनी पैसे जरी दिले तरी तुम्हाला ते सांभाळून ठेवता आले पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. चला आता बँक निफ्टीमध्ये काय घडतंय ते एकदा पाहून घेऊ. आता जर बँक निफ्टी पाहिली तर बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झालं, मार्केट वरती गेलं, पण मार्केटनी आजचा डे लो कधी मोडला नाही आणि जिथं ओपनिंग झालं त्याच्या वरती क्लोजिंग दिलेली. म्हणजे जर इथं पाहिलं तर तुम्ही जर हे सगळं मॅच केलं तर तुम्हाला इथे एक ट्रेंड लाईन भेटेल आता मार्केटमध्ये. निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपण एकदा डेली चार्ट पाहून घेऊया. डेली चार्टवर जर पाहिलं तर आता हा जो सेल ऑफ झालेला आहे आणि हा जो काही रेजिस्टन्स एरियाने क्रिएट झालेला आहे, जर ह्या रेजिस्टन्सच्या वरती जर गेलं तर आपण असं इथं समजू शकतो की हा गॅप फिल होऊ शकतो. कारण लास्ट टाइम ह्याच एरियातून मार्केट रिटर्न गेलं, त्यावेळेस पण मार्केट ह्याच एरियातून रिटर्न जायचा प्रयत्न करतंय, अजून गेलेलं नाही. इथेही सेम कंडिशन आहे. जोपर्यंत आपल्याला इथं क्लिअरली काही डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनताना दिसणार नाही तोपर्यंत आपण बँक निफ्टी मध्ये सुद्धा ट्रेड टाळणार आहोत. आणि 15 मिनिटावर जर तुम्ही पाहिलं तर एक अपॉर्च्युनिटी तुम्हाला दिसती. हा लास्ट टाइमचा जो रेजिस्टन्स आहे हा बँक निफ्टीनी जवळपास टेस्ट केलाय. हा म्हणू शकत नाही की आपण पूर्णपणे टेस्ट केलाय आणि बँक निफ्टी तिथून रिटर्न आले. जर ह्या रेजिस्टन्सच्या वरती बँक निफ्टी निघली तर आपण ऍटलिस्ट त्या हायच्या वरती हा गॅप जो फिल व्हायचा राहिलेला आहे तिथपर्यंत आपण एक ट्राय करू शकतो. पण इथं तुमची क्वांटिटी तुम्हाला मॅनेज करावं लागेल. फुल क्वांटिटी मध्ये तुम्हाला ट्रेड इथून पुढं घेता येणार नाही, कारण मार्केटमध्ये थोडी व्होलॅटिलिटी आहे आणि परवा दिवशी ख्रिसमसची मार्केटला सुट्टी. तर आमच्या सर्व ख्रिश्चन भाऊ बंधूंना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. तर त्याच्यामुळं उद्या आपली बँक निफ्टीची एक्सपायरी होईल. तर एक्सपायरी मध्ये जर मार्केट थोडं साईडवेज गेलं आणि जर रेंज ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न जर केला तर आपल्याला एक अपसाइड मूव दिसू शकते. पण ही मूव टेम्पररी आहे. आपण जर इथं एक पॅटर्न जर पाहिला तर हा आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर इथं दिसतोय, हेड अँड शोल्डर बनतोय. याची नेकलाईन जर आपण ही जर पकडली आणि ह्या नेकलाईनच्या वरती रिटेस्ट भेटून जर आपण इथं एक ट्रेड प्लॅन जर केला तर हे हेड जेवढे पॉइंट्स आहेत इथून इथपर्यंत साधारणतः 600 ते 700 पॉइंटची मूव म्हणजे साधारणतः आपल्या त्या लेवल पर्यंत आपल्याला भेटू शकते. तर ही जर रेंज ही जर रेंज ब्रेकआउट होऊन मार्केट जर इथून वरती जायचा प्रयत्न केला तर ह्या पॅटर्न प्रमाणे आपण एक काम करू शकतो आणि आपल्याला इथं खाली एक स्टॉप लॉस भेटू शकतो. तर तुम्हाला हा ॲनालिसिस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.